गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण करणार आहे सत्यनारायण देवतेची पूजा. चला तर पाहूया कशी मांडूया. तर सर्वात आधी फर्श साफ करून त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतला आणि त्याची हळदी कुंकवाने पूजा करून घेतली. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर या स्वस्तिकवर एक आपल्याला ज्याच्यावरती पूजा मांडायची आहे तो चौरंग ठेवून घेतला. त्याच्यानंतर त्या चौरंगावरती हळदी कुंकवाने पूजा करून लाल फूल वाहून त्या चौरंगावरती आपल्याला लाल कपडा आथरायचा आहे, म्हणजेच मंदरा. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मंदरा आथरल्यानंतर आपल्याला कळसासाठी गडू हवा आहे. ते गडू स्वच्छ धुवून त्याला 5 वेळा दोऱ्याचे म्हणजे दोरी आपले हे जे असते ना ते ड्रिल 5 वेळा त्याचे आटी द्यायचे आहेत. नंतर त्या स्वच्छ गडूवर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे कुंकवानी आणि 5 उभ्या रेषा द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याची पूजा करून घ्यायची स्वस्तिकची. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्याच्या खाली एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला कळस मांडायचा आहे, म्हणजे ते गडू ठेवायचं आहे. तांदूळ घेतलेले आहेत, त्याची पूजा करून घेतलेली आहे. हळद कुंकू अक्षत टाकून त्याच्यानंतर त्या गडूमध्ये पाणी भरलेलं आहे आपल्याला कळस मांडण्यासाठी. त्याच्यानंतर एका सुपारी आणि पैसा म्हणजे गणपती हे स्वच्छ धुवून पंचामृतनं त्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे. त्याला हळद कुंकू अक्षत टाकून त्या पाण्याची पूजा करून घेतलेली आहे. नंतर त्या कलशासाठी 5 पाने घ्यायची आहेत. ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे गडूमध्ये आणि तो जो तांब्या आहे तो तांब्या त्या प्लेटवरती ठेवून द्यायचा आहे, ज्याच्यावरती आपण तांदळाची रास घेतलेली आहे. नंतर पाणी व्यवस्थित बसले की नाही ते बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवून द्यायचा आहे. तुम्हाला जर वाटलं तर बालकृष्ण पण ठेवू शकता आणि नारळ पण ठेवू शकता. खूप जण बालकृष्ण ठेवतात आणि कोणी कळस म्हणून आपण नारळ पण ठेवतो. कळस हा मध्यभागी हवा, कारण की आपण 9 पानांची पूजा मांडणार आहे. त्याच्यासाठी कळस हा मध्यभागी करून घ्यावा. त्याच्यानंतर 9 विड्याची पाने घ्यायची स्वच्छ धुवून. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्याची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे. ही पाने धुवून वगैरे घेऊन घ्यायची. त्याच्यानंतर 2 पाणी ही आपल्याला मध्यभागी घ्यायची आहे. कशासाठी तर गणपतीसाठी. त्याच्यानंतर गणपती मांडण्यासाठी एक पैसा आणि सुपारी ही स्वच्छ धुवून घ्यायची. 2 विड्याची पाने घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढून घेणार आहे आणि त्याची हळदी कुंकवाने पूजा करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिथे गणपती मांडायचे आहे मध्यभागी. तुम्ही बघू शकता. एक सुपारी आणि पैसा स्वच्छ पंचामृताने आणि पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याची पूजा करून घेतलेली आहे. हळद कुंकू अक्षत टाकून लाल फूल वाहून आपल्या आता गणपतीची स्थापना झाली. त्याच्यानंतर आपण 9 विड्याची पाने घेतलेली आहे. त्याच्यावरती 9 प्रकारचे धान्य ठेवणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. एका पानावरती मी टाकलेलं आहे बरबटी. एका पानावरती टाकलेले आहे तूर, मूग, तुरीची डाळ, उडदाची डाळ, काळे तीळ, गहू, असे कोणतेही 9 प्रकारचे धान्य तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर त्याच्यावरती 1 रुपया, 1 पैसा, खारीक, बदाम असे तुम्ही टाकू शकता त्याच्यावरती. म्हणजे ते पूर्ण असं 5-5 झालं पाहिजे. वाटाणा वगैरे असं सर्व 9 धान्य आणि त्याच्यानंतर 1 रुपया, खारीक, लवंग, विलायची, बदाम असं त्याच्यावरती ठेवलेलं आहे. नंतर त्याची पूजा अक्षत वगैरे फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही पूजा बघू शकता. त्याच्यानंतर मी देवाला प्रसाद दाखवलेला आहे. प्रसादासाठी भाजलेला होता आज शिरा. सत्यनारायण देवतासाठी शिरा हा भाजतात. नंतर 4 साईडनी मी त्याच्या फुलवात लावून आरती वगैरे नारायण देवाची कथा वाचून घेतलेली आहे. सो तुम्हाला कशी वाटली कथा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.